अकोट तालुक्यातील देवरी येथील शेतकरी हरी वाघोडे यांनी टाकाऊ वस्तूपासून खत पेरणी यंत्र बनवले आहे। लॉकडाऊन काळात टाकाऊ प्लास्टिक कॅनपासून खत पेरणी यंत्र करण्याची कल्पना शेतकऱ्यांना सुचली। त्यांनी घरीच वखराला लावण्यासाठी 15 लिटर तेलाच्या टाकाऊ कॅनीला खतपेटी म्हणून उपयोगात आणले। त्याला 2 छिद्र करून वखराला लावले। अत्यंत कमी खर्चात हे जुगाड यंत्र तयार झाले। या जुगाड खत पेरणी यंत्रामुळे प्लास्टिक कॅनमधील खत जलद गतीने 4 ते 6 इंचापर्यंत कपाशीच्या मुळाशी पोहोचते। त्यामुळे पिकांची वाढ होण्यासाठी या यंत्राचा उपयोग होत असून मजुरांचीही बचत झाली। शिवाय कामाला गती आली असून एका वेळी 10 एकर शेतात एका मजुराच्या साहाय्याने बैलजोडीद्वारे योग्य पद्धतीने खत टाकणे शक्य होत आहे। त्यामुळे या प्रयोगाला पाहण्यासाठी अकोट तालुक्यातील शेतकरी शेताला भेट देत आहे। मी हरिभाऊ भिकाजी वाघोडे राहणार देवरी आणि हे माझं शेत आहे आणि या शेतामध्ये मी अमृत पॅटर्न यवतमाळ यांच्या पद्धतीनुसार कपाशीचं पीक घेत आहे। आणि या कपाशीच्या पिकाला खत देत असताना मला मजुरांकडून म्हणजे मजूर मिळत नव्हते आणि मजूर मिळाल्यानंतर जे खत देण्याची पद्धत जी होती ती वर टाकण्याची होती आणि या वर्षीच्या उष्णतामानामध्ये हे खताचं बाष्पीभवन होऊन खत हे पिकाला कमी आणि हवेतच जास्त जात होतं। त्याच्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी माझ्या घरी असलेला वखर आणि घरीच तेलाची कॅन पडलेली होती, तर माझ्या डोक्यात याच्यामुळे कल्पना सुचली आणि मी त्या वखरालाच दाते लावून ती पंचे ती योग्य पद्धतीनं त्याची वेल्डिंग वर्क्सवर बांधणी केली आणि त्या पद्धतीनं खत देत असताना आता कपाशीला उन्हामुळे किंवा अति पाऊस जर झाला तर वाहून जाण्याची जी भीती होती ती राहिलेली नाही आणि कपाशीला 4 ते 6 इंच खत मिळाल्यामुळे कपाशीची या ठिकाणी आपण कंडिशन पाहतो की कपाशी आज या ठिकाणी 4 ते 5 फूट झालेली आहे। त्यामुळे मी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही हे घरच्या घरी होणारं जे यंत्र आहे ते आपण करा आणि त्या पद्धतीनं खत पेरणी यंत्र तयार करावं। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।